करकंब गावात मोठ्या प्रमाणात होणारे डिजिटल बॅनरबाजी आणि डीजीचा वापर यावर आळा घालण्यासाठी करकंब ग्रामपंचायतीने दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सरपंच तेजमाला शरदचंद्र पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ज्योती शिंगटे यांनी गावात डिजिटल बॅनर व डीजेवर बंदी घालण्याचा ठराव मांडला। त्यास कल्पना देशमुख यांनी अनुमोदन दर्शविले। ग्रामसभेत हा ठराव स्वप्नील वागज यांनी मांडला व त्यास विवेक शिंगटे यांनी अनुमोदन दिले। दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। त्यानंतर या ठरावाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी उपसरपंच अदिनेश देशमुख, सरपंच प्रतिनिधी शरदचंद्र पांढरे, विवेक शिंगटे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली। असाच निर्णय सन 2012-13 मध्ये तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी करकंब आणि भोसे यासारख्या मोठ्या गावात 100% डिजिटल मुक्त गाव मोहीम राबवली होती। त्यावेळी प्रथमतः करकंब ग्रामपंचायतीने ग्रामसभेत डिजिटल मुक्त करण्याचा व संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव केला होता। त्यावेळी कडक अंमलबजावणी करण्यात आली होती। विशेषतः त्यांची नोंद महाराष्ट्र राज्य सरकारने घेतली होती आणि करकंब ग्रामपंचायतीचे विशेष अभिनंदन केले होते। ठरावाची नक्कल ही करकंब पोलीस ठाण्याकडे देण्यात आली आहे। बॅनरबंदी आणि डीजी डॉल्बी याबाबत 100% कडक अंमलबजावणी ही करण्यात येणार असल्याची माहिती सौ तेजमाला पांढरे, सरपंच ग्रामपंचायत करकंब यांनी सांगितले। त्यामुळे करकंबमध्ये आता डिजिटल बॅनर व डीजीच्या वापरावर बंदी असणारच, पण उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार।